आराध्या, अगं तू डेकोरेटर कुठे आहे? मला अचानक सुचलं, त्याला विचारायचं होतं की फुलांचं कसं काय करणार आहे तो? म्हणजे लग्नाच्या दिवशी तिकडनंच अरेंज करणार आहे का इकडनं घेऊन जायचे? तो जेवायला जातो म्हणाला. अच्छा अच्छा, म्हणजे इथेच असेल ना? मी बघतो थांब. श्रेयस, अरे तू कशाला या बारीक सारीक गोष्टींमध्ये लक्ष घालतोस? मामा आहे ना, मामा बघतील सगळं, तू काळजी करू नको. ते करतील त्याला फोन. काहीतरी लपवतेस तू माझ्यापासून, बरोबर ना? नक्की काय घडलंय? कसलं टेन्शन आलंय का तुला? चेहरा बघ तुझा. शाणी मला म्हणत असतेस बारीक बारीक गोष्टींचा विचार करत बसू नको म्हणून, आणि स्वतः बघ. आणि हल्ली जास्त झालंय तुझं ओव्हर थिंकिंग. तुझा हा अवतार बघून विचारलं मी की काय झालंय बाबा असं? सरनाईक पॅलेसच्या राणी साहेब असं पदर खोचून चुडा मागे सारून अशा सरसावल्यात का बरं? काही घडलंय का? अरे ते माळ लावली ना इथे, तर मी विचार करत होते की मी परत नीट लावू का तिला, म्हणून मी असा पदर खोचलाय. ऐक ना, लग्न तुझं पण आहे, माझं एकट्याचं नाहीये. नको ना बाई असं काय करू. पडलीस वगैरे तर? तू येशील ना मला असं धावत झेलायला? असं बोल, आराध्याबद्दल काय माहितीये तुला? आता काय एवढंच बोलायचं होय? तोंड उघडायला कष्ट पडतात साहेब. पुरेशी जड नाही हो. वारा आला ना तर भुर्र अशी उडून जाते. आता तोंड उघड. कोण आराध्या? तिच्याबद्दल मी तुम्हाला काय सांगणार? आज पहिल्यांदा भेटलो ना मी. असं मग तारा, ताराबद्दल काय माहिती तुला? काय साहेब, एका तुमच्या हातात आहे आणि मला उतारी कर म्हणून सांगताय. लय पोचलेले दिसताय तुम्ही. तुम्हाला तारा माहिती आहे, मग सिक्रेट उरलं काय? तिची माहिती घेऊन तुम्ही करणार काय? इथे प्रश्न फक्त मी विचारणार, त्याची उत्तरं तू द्यायची. मला उलट प्रश्न करायचे नाही. मग उत्तर पण ताराच दे. कोणी पाठवले तुला? तुझा प्लान काय आहे? गप गुमान सांगा मला. फासे माझ्या बाजूने पडतायत हे नशीबच म्हणायचं माझं. फासे तुमच्या बाजूने पडत नसले तर या राग्या तुमच्या बाजूने उभा राहिला ना तर फासे तुमच्या बाजूने फिरवून घेईल. दिलेलं काम जरी केलंस ना तरी पुष्कळ झालं. तोंडाने काम सांगायचं आणि हाताने पैसे मोजायचे. कोणतीही गल्लत किंवा सबब चालणार नाही तरच पैसे मिळतील. हवे तेवढे मिळतील, पण स्वतःचं डोकं नाही चालवायचं. सांगितलं तेवढंच काम करायचं, कळलं? मी डेकोरेटर आहे, बाकी माझा काय संबंध नाही. योगा योगाला तारा दिसली तर बरं वाटलं. आता ओळखीचा माणूस दिसला तर आपण हाय हॅलो करतो ना, बस तेवढंच. मग त्याच्या पुढे जायचंय नाही. त्याच्या पुढे जाताना दिसलास तर हाय हाय करायला लावे ना, लक्षात ठेवायचं. आणि काय आहे ना, इथे सभ्य लोक राहतात, पण तू मला त्यांच्यात मोजू नकोस. मी सभ्यांशी सभ्य आणि तुझ्यासारख्यांशी तुझ्यापेक्षाही डेंजर. नाही नाही, सलाम साहेब. येऊ? चल निक निक. मामा गेला तो? हो, घालवलं त्याला.
तारा तू भलता डेंजर आहे ग. तारा, त्याच्याबद्दल तुला जे काही माहिती आहे ना ते सगळं मला खरं खरं सांग, म्हणजे मला त्याचा बंदोबस्त करता येईल. मामा, खोटं कशाला बोलू. पाड्यात होते ना मी, तेव्हा तो माझ्या मागे लागला होता, लग्न कर म्हणून. हं? मामा, तो एक नंबरचा गुंड आणि लोभी माणूस आहे. पैशासाठी काहीही करू शकतो, काही तारतम्य नाही. लग्नासाठी नाही म्हणाले ना म्हणून दुःख धरून येतो आता माझ्यावर. तरीच पण मग तो इथे आला कसा काय? योगायोगाने की त्याला इथे कोणी आणलाय? मामा, मला खात्री आहे आमच्या लग्नात काहीतरी घोळ घालण्याचा प्लॅन असणार आहे त्याचा. मामा, तो कधीही काही करू शकतो, काही सांगता येत नाही. ही टांगती तलवार सतत आपल्या मानेवर लटकलेली असेल, त्याच्या आधी तुम्ही त्याचा बंदोबस्त करा. मामा हो सतत तारा तारा म्हणत होता. श्रेयस ऐकतोय की काय असं झालं होतं. जे सत्य श्रेयसला विश्वासात घेऊन हळुवारपणे कळायला हवं, ते जर अशा पद्धतीने कळलं ना तर आयुष्यभरासाठीच नुकसान होईल. मामा, कळतंय ना मी काय म्हणते? हो तारा, कळतंय मला. मला काहीतरी करावंच लागेल. हे राघ्या नावाचं संकट तुम्हा दोघांच्या आजूबाजूलाही फिरता कामा नये याची काळजी घ्यावी लागेल. पण मुख्य म्हणजे त्याच्या मागे आणखी कोणी आहे का याचाही शोध घ्यावा लागेल. हो, खरं संकट तर तेच आहे, पण यामागे नक्की कोण आहे? ओ बाईसाहेब, तो कोणता तुमचा मामा? तो दम देत होता. त्याला काही कळलं तर नाही ना आपल्या दोघांबद्दल? म्हणजे तू मला ओळखतोस ते? एकाचा खिलाडी वाटलो का तुम्हाला? बरोबर गोंगारा देऊन निसटलो. ठीक आहे, कामाचं काय ते बघ. आणि एक लक्षात ठेव, तुझ्या त्या आगाऊ आणि नाचऱ्या जिभेवरती माझं नाव जरी आलं तर तुझा जीव ठेवीन मी. कशाला फिकीर करता? नाही घेत तुमचं नाव आणि नाही जात माझा जीव. ठेवा फोन. आई, चहा घ्या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बरं झालं आलास. पण मला तुला हे विचारायचं होतं, तुझ्या पोशाखाचं काय? पोशाख? अरे लग्नातले कपडे रे, नवरदेवाचा पोशाख. अच्छा, लग्नातले कपडे. खरं तर आधी तुम्हाला विचारलं असतं मी म्हटलं असतं की कशाला, नवीन कपड्यांची काय गरज आहे, आधीच्या लग्नातले आहेतच कपडे. पण आता तसं नाहीये. आता हे लग्न अगदी पहिल्या लग्नासारखंच इमोशनल आहे माझ्यासाठी. एक इमोशनल मुद्दा आहे, फक्त माझ्यासाठी नाही, आराध्यासाठी सुद्धा. त्यामुळे तू काही काळजी करू नकोस. मी आपले डिझायनर आहेत, त्यांच्याकडे जाऊन मला काय आवडतं ते बघीन आणि फायनल करीन कपडे. आराध्या, आराध्या जरा इकडे येतेस का? अरे आराध्या देवघरात आहे, पूजा करत असेल. काही हवे का तुला? हा, चहा हवा होता ना, म्हणून हाक मारली. अरे आहे ना इथे चहा. आहे का? घे. बरं श्रेयस, लग्न लागण्याआधी तिथे काय लागणार आहे काय नाही हे सगळं आपल्याला पाहावं लागेल. आणि हळदीचंही नियोजन करावं लागेल, नाही का? नाही, पण मी काय म्हणते शकुंतला, आता पूर्वीसारखा हळद त्या उखळीमध्ये कुटणं कठीण आहे. तर मग जात्यावर दळायला काहीच हरकत नाही.
आई ह्या परंपरा आहेत ना आता शहरात फक्त नावापुरत्या राहिल्या आहेत. पण मी काय म्हणते, तरीही शहरात आपण परंपरा जपायलाच पाहिजे. आई, आपण ना हळकुंड जात्यावर दळूनच हळद करूया. मामा तू यासाठी काय काय लागेल ते सगळं करून दे अरेंज. हा हो श्रेयस, नक्की. मग दुपारी हळद कुटायची, नंतर मेहंदीचा कार्यक्रम, आणि एकदा का हळद लागली की मग लग्न. काय रे श्रेयस, काय झालं? चटका बसला का? हा आणि तिच्याकडे असं काय बघतोयस तू? अरे आराध्या आहे ती. अरे होणाऱ्या बायकोकडे पहिल्यांदाच पाहिल्यासारखं का पाहतोयस तू? काय रे? हा? आपल्या श्रेयसचं काही खरं नाही भाऊजी. आत्ता खरा नवरदेव वाटतोस हो, म्हणजे लाजणारा, लग्नाची हुरहुर असणारा. खरं सांगू का, आराध्याच्या हातातला हिरवा चुडा पाहिला आणि काहीतरी जादूच झाली तेव्हापासून. म्हणजे तोपर्यंत मी खुश होतो, पण तो चुडा बघितल्यावर वेगळीच एक्साइटमेंट आली. सगळ्याचीच. पुन्हा हळद लागणार, सनई वाजणार, मंगलाष्टकाचे सूर कानात घुमणार. हो रे माझ्या राजा, सगळं तुझ्या मनासारखं तसंच होईल. चला आता खायला सुरुवात करा. घे चहा घे, चहा घे. माझं ना डोकं फिरायची पाळी आली आहे रागाने आणि फ्रस्ट्रेशननी. लग्न तोंडावर आलंय तरी आपला एकही प्रयत्न कामी नाही आलाय. प्रत्येक प्रयत्न फुकटच गेलाय, प्रत्येक प्रयत्न. त्यात ती तारा, ती अजून जास्त सावध झालीये, बारीक नजर ठेवलंय माझ्यावर. मला ना खरंच काहीच सुचत नाही अक्षय. अक्षय
तुझ्याशी बोलतेय मी. एकटी मीच धडपडते, तुला काहीच पडलेली नाहीये का? झालं तुझं? म्हणजे माझ्याकडे असा एक प्लॅन आहे जो 100% सक्सेसफुल होणार आहे. काय? अक्षय, तू खरंच बोलतोयस? अक्षय, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू सो मच. प्लॅन काय आहे? तर ऐक. हॅलो. हॅलो, तारा बोलतीये का? कोण कोण तारा? नाही नाही, इथे कोणी तारा नाहीये. ताराच्या घरी लागलाय ना फोन? अहो नाही, तुम्ही चुकीचा नंबर डायल केलाय. तारा नाहीये इथे कोणी. अहो नाही नाही, ताराचाच नंबर लावलाय हा. अहो रॉंग नंबर आहे हा, रॉंग नंबर. तू बोलवलंस मला? हो. काय रे, काय झालं? तू असं हसतोयस का? अगं आता एक कॉल आला होता मला. मग काय कमालीचे लोक असतात बघ ना. म्हणजे ती बाई समोरून माझा आवाज ऐकते. अच्छा, तरी विचारते तारा बोलतेस का? काय कमालीचे लोक असतात. म्हणजे आता मोबाईलचा जमाना आहे, नंबर सेव्ड असतात तरी रॉंग नंबर कसे काय लावतात काय माहित. एनिवे, मी तुझ्यासाठी एक असंच लग्नाचं म्हणून गिफ्ट घेतलंय, पण आत्ता सांगणार नाही काय आहे ते, संध्याकाळी देईन. बरं चल आता मी निघतो, मला उशीर होतोय. तू गेस करत राहा संध्याकाळपर्यंत काय असेल ते. श्रेयसला ताराची म्हणजे माझी चौकशी करायला फोन आलाय. कोणीतरी जाणून बुजून करताय, पण कोण करत असेल हे? शकुंतला, थोडी कळ काढ. आता थोडेच दिवस ताराशी खोटं आणि गोड गोड बोलावं लागणार. लवकरच ती तारा माझ्या आणि माझ्या श्रेयसच्या आयुष्यातून हद्दपार होईल. ताईसाहेब, आणलं बरं का? तुम्ही सांगितल्याप्रमाणे जातं आणलं. हा, स्वच्छ धुवून आणले. बरं ताईसाहेब, कुठे ठेवायचं सांगा ना. अमृता, हे कापड घे आणि ते मध्ये पसरून ठेव आणि मध्यभागी जातं ठेवून दे. जा. बरं ताईसाहेब, हे इतर सामान. यामध्ये मेहंदीचे कोण आहेत. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी कामं झालेत. मी माझी कामं करायला जाऊ का? हो जा. चालेल ना. श्रावणी, आराध्या, अगं चला या खाली, आता सगळी तयारी झालीये. हा आत्या, काय झालं? चला नवरीबाई, जात्याची पूजा करायची आहे. चला या. हो आत्या. अरे वा, झाली सगळी तयारी? हो, हो. छान छान. बस आराध्या. आता हळद कुंकू वाहा आणि फुलं पण वाहून घे. श्रावणी, आराध्याचं झालं तूही पूजा करून घे. मग आपण हळद दळायला घेऊया. आत्या, नाही म्हणजे मी करते सगळं, पण 5 सवाष्णी हव्या ना. म्हणजे आता तुम्ही रीत 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 करताय, मग रीत तर पाळायलाच हवी, हो की नाही? हे तू मला शिकवणार? हा, श्रावणी, किती कटकट करतेस ग? आजी, आहेत 5 जणी. कोण? अगं कोण काय, तू आहेस, शकुंतला आहे,
हा, ती अमृता आहे आणि ती सोनाली आणि दुर्गा नाही आहेत का? झाले 5 जणी. आजी पण ह्या तिघी कशा काय? ह्या तर नोकर आहेत ना आपल्या.